हॅलो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 16व्या वित्त आयोगाबद्दल माहिती बघूया. वित्त आयोग ही एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. आर्टिकल 280च्या अंतर्गत हे स्थापन करण्यात येते. दर 5 वर्षांनी प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे स्थापन करतात. हे झाले बेसिक्स. आता नेमकं या 16व्या फायनान्स कमिशनचं म्हणणं काय आहे आणि नेमका हा आयोग कशासाठी असतो ते आपण पुढे बघूया. सर्वात पहिले या आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? इथे तुम्ही इमेज बघू शकता, अरविंद पनागरिया. आधी हे नीती आयोगाचे व्हाईस चेअरमॅन होते. नीती आयोगाचे व्हाईस चेअरमॅन आणि सध्या 16 फायनान्स कमिशन ऑफ इंडियाचे चेअरमॅन आहे. त्यासोबत परमनंट मेंबर किंवा फुल टाईम मेंबर कोणकोणते आहे? फुल टाईम मेंबर आहे पहिली ॲनी जॉर्ज मॅथ्यूज, दुसरे आहे मनोज पांडा. यानंतर एक पार्ट टाईम मेंबर सुद्धा असतो आणि आणखी एक सचिव असतो. त्याचे नाव तुम्ही सर्च करा, पण हे दोन इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीनं. फुल टाईम मेंबर दोन, सर्वात पहिला आहे ॲनी जॉर्ज मॅथ्यू आणि सेकंड आहे मनोज पांडा. नेक्स्ट फंडामेंटल फॅक्ट लक्षात घ्या की वित्त आयोगासंदर्भात अरविंद पनागरिया यांनी 1 फेब्रुवारी 2026ला पार्लमेंटला 5 वर्षासाठी हे फायनान्स कमिशन प्रेझेंट केलं आणि याचा कार्यकाळ 2026-27 ते 2030-31. जर तुम्हाला डायरेक्ट परीक्षेत आलं तर हे ऑप्शन मार्क करायचा, 2026 ते 2031 या कालावधीसाठी हे फायनान्स कमिशन आहे. मराठीमध्ये तुम्ही वाचू शकता आणि इंग्लिशमध्ये. पुढे चालूया. आता फायनान्स कमिशन ही एक बॉडी अशी असते जी राज्यांना काही सर्टन पॅरामीटर म्हणजे काही घटकांच्या आधारे ग्रांट्स देते की बा यांना फंड किती द्यायचा. त्यासाठी हे 16 फायनान्स कमिशन असते आणि यामध्ये केंद्राचा वाटा आणि राज्याचा वाटा यामार्फत ते डिव्होल्यूशन होते. यालाच कराची विभाजनी म्हणतात, डिव्हिजन पूल. तर केंद्राचा सध्याच्या याच्यात 59% आहे आणि राज्याचा आहे 41%. आणि 16 फायनान्स कमिशनची खासियत ही राहिली की 15व्या फायनान्स कमिशनचा हा जो आकडा आहे त्यांनी बदलवला नाही. म्हणजे राज्यांना किती पर्सेंट द्यायचा आहे? 41%. जर ऑप्शन्स आले तर तुम्ही लक्षात ठेवा, केंद्राला आहे 59 आणि राज्याला आहे 41%. पुढे चालूया. आता क्रायटेरिया कोणकोणते असतात यामध्ये? क्रायटेरिया बघा, आणि इथं 2 कॉलम दिले आहे, 15वा फायनान्स कमिशन आणि 16वा. 15चा टायमिंग किती होता? 2021 ते 26, दुसरा 26 ते 31. यामध्ये क्रायटेरिया आहे इन्कम डिस्टन्स, त्यानंतर पॉप्युलेशन, डेमोग्राफिक परफॉर्मन्स, एरिया, फॉरेस्ट, टॅक्स अँड फिस्कल एफर्ट अँड कॉन्ट्रीब्युशन टू GST. आता एकेकानं आपण या सर्वांबद्दल माहिती बघूया. सर्वात अगोदर हा जो कॉलम आहे हा लक्षात ठेवा. हा 16th फायनल कमिशनला कॅन्सल करण्यात आला आहे, टॅक्स अँड फिस्कल एफर्ट्स. सर्वात पहिले त्यांनी उत्पन्नातील अंतर, इन्कम डिस्टन्स किती आहे याची एक व्याख्या केली आहे फायनान्स कमिशननी. जर एखाद्या राज्याचं दरडोई उत्पन्न सकल राज्य देशांतर्गत उत्पादन, ज्याला GSDP म्हणतात, हे जे सर्वाधिक GSDP असलेल्या 3 मोठ्या राज्याच्या तुलनेत यांची सरासरी किती आहे किंवा यामधील फरक किती आहे, यालाच त्यांनी म्हटलं आहे उत्पन्नातील अंतर. दुसरा क्रायटेरिया डेमोग्राफिक परफॉर्मन्स, म्हणजे लोकशास्त्रीय कामगिरीवर त्यांनी काय बदल केला आहे. 15व्या फायनान्स कमिशननी एकूण प्रजनन दर TFR. आता TFR म्हणजे काय असते? एखाद्या महिलेचा तिच्या लाईफस्पॅन मधला 15 ते 49 वर्षामध्ये ती किती मुलांना जन्म देऊ शकते, यालाच म्हणतात TFR. जनरली असं म्हणतात 2.1 जर TFR असेल
तर तो रिप्लेसमेंट लेवलला योग्य असतो. रिप्लेसमेंट लेवलला म्हणजे बा पॉप्युलेशन स्टॅबिलाइज असते, त्यामुळे पॉप्युलेशन स्टॅबिलाइज असते. आता हळूहळू भारत देशाचा आणि महाराष्ट्राचा दोघांचा TFR हा कमी होत आहे. महाराष्ट्राचा तर 1.3 to 1.7च्या मधात आहे आणि आपल्या इंडियाचाही 1.9च्या खाली जात आहे सध्या. आता यांनी काय केलं, 16व्या फायनान्स कमिशननी ही टर्म कॅन्सल केली. त्यांचं असं म्हणणं आहे की TFRच्या आधारे लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा जो तुम्ही क्रायटेरिया ठेवलाय तो आम्ही नाही घेऊया डेमोग्राफिक डिव्हिडंडला. आम्ही घेऊ 1971 ते 2011, 1971 ते 2011 या कालावधीत लोकसंख्येचा वाढ किती झाली याचा विचार आम्ही करू. आणि ज्या राज्यांचा लोकसंख्येचा वाढ कमी आहे, ज्यांनी प्रयत्न केले आहे लोकसंख्या कंट्रोलचा, त्यांना अधिक हिस्सा मिळेल. हे इम्पॉर्टंट आहे. MCQ मध्ये येऊ शकते की 16व्या वित्त आयोगांनी TFRच्या आधारे दिली, हे चुकीचं आहे. 16व्या वित्त आयोगांनी हे लोकसंख्येच्या आधारावर दिले आहे. पुढे चालूया. वनक्षेत्रात काय बदल केला, हा एक क्रायटेरिया होता वनक्षेत्राचा. यामध्ये 16व्या वित्त आयोगाने काय केलं, 2015 ते 2023 या कालावधीत एकूण वनक्षेत्र किती आहे याला महत्व दिलं आहे. आणि वनक्षेत्रात सुद्धा ओपन फॉरेस्ट म्हणजेच खुले वन हे देखील विचारात घेतले आहे. GDP मधील योगदान कसं आहे, राज्याचं GDP मधील योगदान कसं आहे या आधारे सुद्धा त्यांना पैसे किती जायचे हे ठरलेलं असते. आता हा नवीन निकष सुरू केला आहे त्यांनी. 16व्या वित्त आयोगात GDP मधील योगदान हा एक नवीन निकष आहे. या अगोदर याच्या जागेवर 15व्या वित्त आयोगात काय होतं, कर आणि वित्तीय प्रयत्न या निकषाची जागा घेतली आहे GDP मधील योगदान यांनी. आता हे कशासाठी केलं आहे हे तुम्ही वाचू शकता. कारण जे मोठ्या अर्थव्यवस्था आहे त्यांच्या राष्ट्रीय विकासातील योगदानाची योग्य दखल घेतली जाईल. म्हणजे महाराष्ट्र जर जास्त कॉन्ट्रीब्यूट करत असेल तर निश्चितच त्याला वाटा जास्त भेटायला पाहिजे. म्हणजेच एकूण नेशनच्या GDP मध्ये त्याचा जर वाटा जास्त तर त्याला जास्त पैसे गेले पाहिजे, म्हणून हे नवीन यूज केलं आहे. आता हे महत्वाचं आहे. 16व्या वित्त आयोगाने काही अनुदानं बंद केली आहे जे 15व्या आयोगात होते. सर्वात पहिले महसूल तुटीचे अनुदान बंद केलं आहे, रेव्हेन्यू डेफिसिट ग्रांट. दुसरं क्षेत्र विशिष्ट अनुदान बंद केलं आहे आणि राज्य विशिष्ट अनुदान हे बंद करण्यात आलं आहे. या सर्वांसाठी वेगवेगळं त्यांनी तरतूद करण्याऐवजी सर्व राज्यांसाठी सामायिक निधीवर भर दिला आहे, डिव्हिजिबल पूल. पुढे चालूया. आता 2030-31 पर्यंत केंद्राने जे फिस्कल डिफिसिट असते म्हणजे वित्तीय तूट हे GDPच्या व तुम्ही 3.5% पर्यंत खाली आणा. हे केंद्रासाठी टार्गेट आहे आणि त्याचप्रमाणे राज्यांसाठी टार्गेट आहे 3%चा. हा फॅक्ट इम्पॉर्टंट होता. पुढे चालूया. आता हे सर्व होत असताना हा एक चार्ट दाखवला होता तुम्हाला मी की क्रायटेरिया कोणकोणते आहेत आणि त्यांचा वाटा किती. इन्कम डिस्टन्सचा वाटा किती आहे, 42.5 डिग्री. पॉप्युलेशनचा वाटा 17.5. आणि हे सर्व 10 लक्षात ठेवा की डेमोग्राफिक परफॉर्मन्स कसा आहे लोकसंख्येचा, एरिया किती आहे, फॉरेस्ट किती आहे, 10. त्याचप्रमाणे GDPला किती % आहे, 10. ही टर्म नाही आहे, टॅक्स अँड फिस्कल एफर्ट्स. हा व्हिडिओ तुम्हाला पूर्व परीक्षेला त्याचप्रमाणे मुख्य परीक्षेला खूप कामाचा पडू शकतो. त्यामुळे असे जर व्हिडिओ तुम्हाला आणखी पाहिजे असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.